नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकताय की कापूस हा तुम्हाला कसा दिसतोय, ॲट्रॅक्टिव्ह दिसतोय ना. दिसायलाच पाहिजे, कारण हा कापूस आहे US ॲग्री सीड्सचा 704. आणि या 704 बद्दल मी तुम्हाला बरेच काही माहिती सांगितली असेल, व्हिडिओ दिले असतील, पण आज तुम्हाला लाईव्ह प्लॉट दाखवतोय. तर हा प्लॉट आहे आपल्या शेतकरी मित्रांचा, ज्यांना मी स्वतः कन्सल्ट करतोय म्हणजे फक्त कोणत्या वेळी कोणते डोस दिले पाहिजे आणि मशागत कशा पद्धतीने झाली पाहिजे हेच फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. मशागत त्यांच्याकडे स्वतःची घरची बैल असल्यामुळं ते स्वतः घरी मशागत करतात. पण तुम्ही प्लॉट जर पाहिला तर तुमचं अगदी मन भरून जाणार आहे, कारण हा प्लॉट आहे 25 मे 2024च्या या दिवशीचा लागवडीचा. याच्यामध्ये काही ठिकाणी लागवड परत झालेली आहे, म्हणजे सांधून पण घेतलेली आहे. पण तुम्ही जर वाढ पाहिली तर आता ही वाढ पहा. हे साधारणतः 35 ते 40 दिवसाच्या दरम्यानचं झाड आहे आणि याला आता पाते लागायला सुरुवात झाली आहे. इथे पाहू शकता पाते जे आहे, पाते भरपूर जास्त प्रमाणात आहे. पण जे तुम्हाला मूळ दाखवायचं आहे तर ते म्हणजे याला लागलेले आडवे फुटवे, म्हणजे यांचे फुटवे. इथं एक फांदी, इथे एक फांदी आहे आणि प्रत्येक फांदीमध्ये फांदी आहे. तर हे काय आहे, तर एक प्रकारे ही चेन सिस्टीम आहे. आणि चेन सिस्टीममध्ये सुद्धा 704 मध्ये जो आडवा फुटवा येतो, की जी कंपनी रिकमेंड करते किंवा कंपनी सांगते की ही जी व्हरायटी आहे ही तुम्हाला टॉल व्हरायटी नाही आहे, म्हणजे खूप वर जाणारी व्हरायटी नाही आहे, तर ही आडवी जाणारी व्हरायटी आहे. आणि आडव्या जाणाऱ्या व्हरायटीमध्ये आपल्याकडे जी काळी जमीन असते, या काळ्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त फुटवे जर असेल, म्हणजे जास्तीत जास्त फांदे जर असतील, तर आपण याच्यामध्ये 120, 130, 140, 150 बोंडापर्यंत उत्पादन आरामशीर घेऊ शकतो, जमिनीनुसार आणि लागवडीच्या अंतरानुसार. त्यानंतर आता ही तुम्हाला दिसते साधारणतः 35 दिवसाची व्हरायटी. जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर तुम्हाला कुठे कीड दिसणार नाहीये. दुसरी गोष्ट, कोणत्याही पानावर तुम्हाला कीड दिसणार नाहीये. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला कुठेही पान आकडलेलं दिसणार नाहीये. असं का, तर हे झाड जे आहे किंवा ही व्हरायटी जी आहे सकिंग पेस्ट टॉलरन्स आहे. म्हणजे तुम्हाला इतर व्हरायटीमध्ये जसं पांढरी माशी, तुडतुडे, मावा, थ्रिप्स यांचा अटॅक दिसतो, तसं या व्हरायटीवर दिसत नाही. आणि ही काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी व्हिडिओ नाहीये, तर हा प्रॅक्टिकल प्लॉट तुमच्या समोर मांडतोय की नियोजन कसं आहे, व्हरायटी कशी आहे हे तुम्हाला सांगत नाही, फक्त व्हरायटीची वाढ कशी आहे आणि त्या वाढीसाठी आपण काय काय केलंय हे तुम्हाला सांगतोय किंवा हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता हे किती शेतकऱ्यांना योग्य वाटतंय ते शेतकरी ठरवतील, फक्त एक सांगण्याचा उद्देश माझा तो आहे. तर आता याच्यामध्ये आपण फक्त एकच डोस केलेला आहे. आता साधारणतः 35 दिवसाचा प्लॉट झाला आहे आणि दुसरा डोस आता साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये पडणार आहे. आज आहे अमावस्या, म्हणजे उद्या आहे अमावस्या आणि आज तारीख आहे 5 जुलै. तर 5 जुलैमध्ये सुद्धा तुम्हाला इथं कुठंही काहीही दिसणार नाही आहे. याच्यामध्ये फक्त एक फवारणी घेतली तर त्या फवारणीमध्ये याच्यावर इम्युनोग्लोबुलिन 17.8%, म्हणजेच ज्याला तुम्ही कॉन्फिडोर म्हणू शकता, तर त्याची फवारणी केलेली आहे. आणि डोसमध्ये DAP 1 गोणी आणि 25 किलो युरिया. टोटल क्षेत्र 1.5 एकर आहे. 1.5 एकरामध्ये फक्त 75 किलोचा पहिला डोस केला आहे. माती जर तुम्ही पाहिली तर अगदी भुसभुशीत अशी माती आहे. आणि दुसरी गोष्ट, या क्षेत्रामध्ये तुम्हाला तणाची एकही काडी दिसणार नाही. बैल मशागत 3 वेळा केली. आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की 3 वर्षापासून कापूस पिकामध्ये त्यांनी फक्त एकच बदल केला आहे, आणि तो म्हणजे मशागत जास्तीत जास्त वेळा करणे. फक्त तण नसल्यामुळं तुम्हाला या कापसाची एवढी वाढ दिसते. आज हा कापूस जवळजवळ तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट माझ्या गुडघ्याच्या वर निघालेला आहे आणि याला पाती सुद्धा लागत आहेत आणि वाढ सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आहे. तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त खत व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन या 2 गोष्टीवर भर दिलाय. आणि लागवडीचं अंतर फक्त त्यांना हे जो गॅप आहे, हा गॅप मी त्यांना रिकमेंड केलाय. तर फक्त या गॅपवरच तुम्ही पाहू शकता की आज कापूस पीक कसं दिसतंय. खत व्यवस्थापन आता दुसरं जे होणार आहे, तर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये एकरी आता साधारणतः हे 1.5 एकर क्षेत्र आहे, तर 1.5 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग 10-26-26, त्यानंतर मिक्स मायक्रोन्यूट्रियनची 10 किलोची एक बॅग आणि त्याच्यासोबत सल्फर 10 किलोची एक बॅग 1.5 एकरसाठी. फक्त हा कॉम्बिनेशन असणार आहे. हा झाला दुसरा डोस, जो साधारणतः 45 दिवसाच्या नंतर होणार आहे, 45 ते 50 दिवसाच्या गॅपमध्ये. आणि त्याच्यानंतर तिसरा डोस आपण या पिकासाठी देणार आहोत, हा असणार आहे साधारणतः 75 दिवसाच्या कालावधीच्या आसपास. आणि हा तिसरा डोस फक्त पोटॅश आणि सल्फर असा असणार आहे. बाकीच्या फवारणीमधून तुम्हाला फवारणी वेळेवर येत आहेच. आता पहिली फवारणी जी आहे, तर याच्यामध्ये आपण काहीही याच्यामध्ये दिसत नाही, म्हणून आपण रेग्युलर फवारणी मोनोक्रोटोफॉस आणि त्याच्यासोबत साफ आणि त्याच्यासोबत एक स्टिकर आणि मायक्रोन्यूट्रियन, बस रेग्युलर फवारणीच आपण त्याच्यामध्ये देत आहोत. कारण याच्यामध्ये तुम्हाला कसलाही अटॅक दिसणार नाही आहे. आणि वाढ जर पाहिली तर वाढ म्हणजे अतिशय जबरदस्त अशी वाढ आहे, तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो,
704 व्हरायटीची वाढ तुम्हाला कशी वाटली, त्यासोबत तुम्हाला कोणत्या पिकामध्ये कोणत्या व्हरायटीमध्ये तुम्हाला जास्त अनुभव चांगला वाटला ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यासोबत मी आत्तापर्यंत जवळजवळ 5 ते 6 प्रकारचे बियाणे दिले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला हा प्लॉट आहे जो सगळ्यात सुरुवातीला लागवड झालेला आहे. आता जशी जशी लागवडीचे कालावधी वाढेल, साधारणतः 30 ते 40 दिवसाच्या गॅपमध्ये जे काही प्लॉट असतील ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलेच. कोणता प्लॉट कसा येतोय, कोणत्या प्लॉटचा रिझल्ट हा चांगला दिसतोय. जमीन तर तुम्हाला दिसतेच आहे, काळी जमीन आहे आणि शक्यतो इकडे या एरियामध्ये सगळ्या काळ्या जमिनी आहेत. तर काळ्या जमिनीमध्ये कोणता वाण हा टॉप परफॉर्मर असेल त्याचाही व्हिडिओ तुम्हाला येईल आणि प्रॅक्टिकली तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अजून जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला ऑन करा. आणि तुम्हाला जर कापूस पिकामध्ये काही समस्या येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, प्लॉट जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा की प्लॉट खरोखर एक नंबर आहे. कारण मी प्लॉटमध्ये आलं तर एक मूडच वेगळा बदलून गेला आहे. कारण जसं आपण प्लॉट पाहतो की माझ्याच वैयक्तिक प्लॉटमध्ये थोडंसं तण आहे, कुठंतरी अजून लागवड साधारणतः 15-20 दिवसाची झाली, पण 40 दिवसानंतर प्लॉट असा दिसतोय. तर नक्कीच मशागत ही चांगली झाली पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, शक्यतो या प्लॉटवरून मी तुम्हाला सांगू शकतो की जर तुमच्याकडं बैल असतील, बैलाची जोडी असेल तर मशागत मात्र 100% करा. कारण आपण जेवढं रान हे निर्मळ ठेवू तेवढंच उत्पन्नाला सुद्धा आपल्याला चांगलं दिसेल आणि जेवढं क्षेत्र चांगलं दिसेल तेवढं तुमचा मूड सुद्धा चांगला असेल. धन्यवाद.